नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण दरवर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असतो आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या जल्लोषात आणि आनंदात गणपती बाप्पाचे स्वागत करत असतो। आणि थोड्याच दिवसात दरवर्षीप्रमाणे पुन्हा आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे। बाप्पाच्या स्वागतासाठी आपण जसे मकर, देखावा, जास्वंदीची फुले, दुर्वाची जुडी याची तयारी करतो, तसेच बाप्पाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी आपण बाप्पाचा आवडता पदार्थ मोदक करतो। गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी विशेषतः उकडीचे मोदक केले जातात। त्याचीच रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे। चला तर बघूया उकडीचे मोदक कसे तयार करायचे ते। पहिले आता बघणार आहोत आपण उकडीच्या मोदकासाठी लागणारे सारण कसं तयार करायचं आहे ते व त्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते। तर मी इथे एक नारळ किसून घेतलेला आहे, एक वाटी गूळ घेतलेला आहे, इथे तूप घेतलेला आहे 1 चमचा आणि त्याचबरोबर इथे मी पाव चमचा आपली इलायची पावडर छान बारीक कुटून घेतलेली आहे व 1 चिमूटभर मीठ घेतलेला आहे। मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये आता आपण 1 चमचा तूप घालून घेऊया। तूप छान मेल्ट झालं की आपण त्याच्यामध्ये नारळाचा कीस घालून घेऊया। हा छान 2 मिनिटं परतून घेऊया। हे सारण आपल्याला मंद गॅसवरतीच करायचं आहे। आता त्यामध्ये आपण हा जो 1 वाटी गूळ घेतलेला तो ॲड करूया। चवीपुरतं मीठ 1 चिमूटभरच घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही। हे सारण आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। आपलं सारण इथे खूप छान कोरडं झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये ही जी इलायची पावडर घेतलेली ना ती टाकून घेऊया व हे 1 मिनिटं परतून घेऊया। सारण बनवण्यासाठी साधारणतः 4 ते 5 मिनिटं लागतात। झटपट असं तयार होणार आहे। याचं पूर्ण पाणी असं कोरडं करून घ्यायचं, त्यामुळे आपले मोदक फुटत नाही किंवा त्यातला हा पाण्याचा जो अंश असतो तो बाहेर येत नाही। तुम्ही बघू शकता इथे आपलं सारण छान तयार झालेलं आहे आणि इलायची पावडर ही सारण तयार झाल्याच्या नंतर टाकायची, कारण का त्याने स्वाद छान राहतो। उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारं सारण आपलं तयार झालेलं आहे। आता मी ते साईडला ठेवून थंड करून घेणार आहे व मोदकासाठी जी पारी तयार केली जाते किंवा वरचं आवरण तयार केलं जातं त्यासाठी उकड कशी काढायची ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे। वरचं आवरण कसं तयार करायचं यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आपण। इथे मी पाणी घेतलेलं आहे 1 ग्लास, इथे 2 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे तुम्ही बासमती किंवा मग आंबेमोहर तांदळाचं पीठ वापरू शकता। इथे मी 1 चमचा तूप घेतलेला आहे, पाव चमचा साखर आणि 1 चिमूटभर मीठ घेतलेलं आहे। मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे
आता त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड करणार आहे। पाण्याला छान उकळ येऊन द्यायचं आहे। हे चिमूटभर मीठ घेतलेलं ते मी ॲड करते। ही पाव चमचा साखर घेतली होती ती पण याच्यामध्ये ॲड करते। तुम्ही बघू शकता इथे पाण्याला छान उकळ आलेला आहे। आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा तूप ॲड करणार आहे। त्याने काय होणार आहे, आपलं वरचं जे आवरण आहे किंवा आपण जी पारी तयार करणार आहोत ते एकदम सॉफ्ट होईल। आणि आपण साखर यासाठी टाकलेली आहे की जे वरचं आवरण असतं ना ते थोडंसं आपल्याला गोड व्हावं, त्यासाठी मी ते टाकलेलं आहे। आता हे तांदळाचं पीठ टाकून घेऊया। इथे गॅस बारीक करायचा आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपल्याला साधारणतः 1 ते 2 मिनिटच परतायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे। आपली उकड इथे तयार झालेली आहे। मी गॅस बंद करते व ती थंड करून घेते। आपले 5 मिनिटं झालेले आहेत। इथे आपण जे आवरणसाठी जे पीठ उकड काढून घेतली होती ना, हे अर्धवट थंड झालेलं आहे। याला आपण पूर्ण थंड नाही करणार आहोत, कारण का त्यामुळे वरची पारीला चिरा जातात किंवा तडे जातात। तर आता आपण हे हलक्या हाताने मळून घेऊया व थोडं थोडं पाणी पण ॲड करूया। हे थोडं गरम असतानाच मळावं। थोडंसं पाणी ॲड करते। हे आपण 3 ते 4 मिनिटं मळून घेणार आहोत। आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट मळून झालेलं आहे ते। आता आपण त्याचे मोदक तयार करून घेऊया। मी इथे 1 चमचा तेल घेतलेला आहे। आता हे तेलाचा हात आपण थोडासा लावून घेऊया। थोडासा पिठाचा गोळा घेऊया। असा गोल करून घ्यायचा। त्यानंतर त्याची अशी पारी तयार करून घ्यायची आहे आपल्याला। ही पारी करताना नेहमी साइडने प्रेस करत घ्यायचं आणि मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं। इथे आपली पारी तयार झालेली आहे आणि आपलं सारण देखील थंड झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये 1 चमचा सारण भरून घेते। आता याची मेन स्टेप जी आहे पारी कशी तयार करायची ती बघूया। ह्या बोटाच्या मदतीने करणार आहोत। हे असं आतमध्ये ठेवायचं
आणि ही जी 2 बोटं आहेत आपली त्याने असं प्रेस करायचं। हे बघा, अजून एक करून दाखवते। असं बोट ठेवायचं, अशी प्रेस करायची, खालीपर्यंत प्रेस करायचं। आता मी असं अलगद हाताने त्याला बंद करून घ्यायचं आहे। इथे आपला उकडीचा मोदक तयार झालेला आहे। आणखीन एक मोदक तुम्हाला करून दाखवते। इथे मी एक मोदकाच्यासाठी गोळा तयार करून घेतलेला आहे। आता थोडंसं तेलाचा हात घेते, असं बोटांना लावून घ्यायचं आणि असं साईडने प्रेस करत घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती छान पारी तयार होते ती। मध्ये आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। आपली वाटीसारखी पारी तयार झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये सारण भरून घेऊया। इथे मी 1 चमचा सारण भरून घेतलेला आहे। आता याच्या पाऱ्या तयार करून घेते। अशा अलगद हाताने बंद करून घ्यायच्या। हे एक्स्ट्राचं पीठ थोडंसं उरलेलं ना ते काढून घेते। तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे मी बाकीचे मोदक पण तयार करून घेते व तुम्हाला झाले की दाखवते। इथे आपले उकडीचे मोदक वळून तयार झालेले आहेत। आता आपण त्याला वाफ देऊन घेणार आहोत किंवा स्टीम करून घेणार आहोत। ते स्टीम देऊन झाल्यानंतर पूर्णपणे तयार होतील व ते आपण नैवेद्यासाठी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू शकतो। तर आता स्टीम कसं द्यायचं, तर मी इथे एक स्टीमर घेतलेला आहे। त्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवून त्याला उकळ आलेला आहे आता त्या पाण्याला। तर इथे एक चाळणी घेतलेली आहे, त्याला आतून तेलाचा हात लावून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये हे उकडीचे मोदक ठेवून घेऊया। आता मी इथे थोडंसं केसर घेतलेलं आहे, ते एक केसर मी त्याच्यावर लावून घेणार आहे। त्यामुळे त्याला कलर छान येतो व ते दिसायलाही छान दिसतात। इथे केसर लावून झालेला आहे। आता हे आपण स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत। तुमच्याकडे जर का घरी स्टीमर नसेल ना, तर तुम्ही एक मोठं पातेलं घेऊ शकता। त्याच्या आतमध्ये जो स्टँड येतो ना तो ठेवून त्याच्यावरती चाळणीमध्ये हे वाफून घेऊ शकता। तर आता आपण इथे गॅस मीडियम करणार आहोत व हे एक साधारणतः 5 ते 7 मिनिटं वाफ देऊन घेणार आहोत। आपण उकड घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला वाफ जास्त द्यायची नाही आहे। गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी लागणारे उकडीचे मोदक इथे आपले तयार झालेले आहेत। स्टीम देऊन झालेली आहे। मी आता इथे गॅस बंद करून घेते।
तुम्ही बघू शकता केशर टाकल्यामुळे किती छान रंग आलेला आहे त्यांना। आता याला आपण एक 5 ते 10 मिनिटं थंड करून घेणार आहोत। त्यानंतर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते व तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। केशरमुळे त्याला छान रंग आलेला आहे। मी आता त्याच्यावरती छान तुपाची धार सोडून घेते। त्यामुळे ते खायला अधिक चविष्ट लागतात। तर मित्रांनो, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही देखील घरी ट्राय करा व ती कशी झाली हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।